हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलवर। मंडळी, लग्न सराई असो की महिलांचे गजरे, लक्ष्मी देवीला माळा, हार आणि गजरा आणि प्रत्येकाला आपल्या बागेत हवेसे वाटणारे एक फुलझाड, खास करून महिलांचे आवडते फूल म्हणजे कुठलं, ते म्हणजे शेवंती। शेवंतीत अनेक रंग असतात, त्यामध्ये देखील आता सिंगल पाकळ्या, मल्टी पाकळ्या असे बरेच प्रकार शेवंतीच्या रोपांमध्ये सध्या येऊ लागलेले आहेत। सो तुमचं लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ आपल्या कशावर आधारित आहे। आज मी तुम्हाला शेवंतीचं जे रिपॉटिंग करून दाखविणार आहे आणि बियापासून देखील शेवंतीची कसं लागवड होते, म्हणजे बियांपासून देखील रोपं कशी तयार करतात ते मी आज तुम्हाला दाखविणार आहे। चला तर मग मंडळी, अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल किंवा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर नक्की दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपली ही गार्डनिंग फॅमिली मोठी करण्यास तुमचा हातभार लावा। सो मंडळी, सुरुवात करूया आपली मातीपासून। सो प्रत्येक रोप लावत असताना आपल्याला मातीचा विचार करणं हे महत्त्वाचं असतं। सो शेवंतीला माती ही भुसभुशीत, त्यामध्ये बारीक वाळू, कंपोस्ट, गांडूळ खत असं सर्व मिश्रित पॉटिंग मिक्सचर घ्यावे लागत असते। तसंच यामध्ये जर पाणी जास्त झाले तर यांच्या मुळांना म्हणजे रूट्स किंवा जे खोड असतं त्यांना ते खराब होत असतात किंवा त्याला कूज देखील लागत असते। त्यानंतर वेळ येत असते की यासाठी भांडे कुठले घ्यावे किंवा कुंडी कुठली घ्यावी। मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुमच्याशी पॉटिंग मिक्सचर कशा प्रकारे बनवावे किंवा प्रत्येकामध्ये पॉटिंग मिक्सचरमध्ये कोकोपीट, नंतर माती, नंतर कंपोस्ट, तसंच गांडूळ खत यांचं प्रमाण किती ठेवावं यांचा रेशो देखील मी वेळोवेळी तुमच्याशी मेन्शन केलेला आहे। सो नक्कीच तुम्हाला जर तो रेशो जाणून घ्यायचा असेल तर नक्कीच आपल्या मागच्या व्हिडिओना नक्कीच भेट द्या। सो मंडळी, अशी व्यवस्थित पॉटिंग मिक्सचर तयार झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला शेवंती लावण्यासाठी पसरट अशी कुंडी किंवा पसरट वाफ्याची शेवंती लावायची असते। शेवंती ही क्रीपर म्हणजे पसरट वाढणारं प्लांट आहे। शेवंतीच्या फांद्यांना रनर्स येतात आणि त्या फांद्यांना मुळे देखील येत असतात आणि त्यापासूनच नवीन रोप हे तयार होत असते। त्यामुळे पसरट कुंडी किंवा वाफ्यामध्ये शेवंतीची रोपे लावली जात असतात। या ठिकाणी मी देखील माझ्याकडे पसरट कुंडी नव्हती म्हणून मी अशा प्रकारे गोल कुंडीमध्येच सध्या शेवंतीचे रोपं जी होती त्यांचं रिपोर्टिंग करून घेत होती, पण त्यामध्ये वेल ड्रेन पॉटिंग मिक्सचर ऍड करून घेतलेलं होतं आणि या कुंडीची हाईट जवळपास 10 ते 12 इंच होती। सो या ठिकाणी मला 2 रोपं शेवंतीची मिळालेली होती। सो व्यवस्थित वेल ड्रेन सॉइल मिक्सचरमध्ये त्यांना रिपोर्टिंग करून घेतलं आणि त्यानंतर या ठिकाणी माझ्याकडे जे ड्राय फुलं असतात म्हणजे जे कोरडे फुलं झालेली असतात सो त्यांच्या बिया देखील अशा प्रकारे या मातीमध्ये मी टाकून घेत होती, जेणेकरून यांपासून देखील नवीन रोपं तयार होण्यास मदत होईल। शेवंतीचे रोपे हे बियांपासून आणि रोपांच्या मुळांपासून सेपरेशन तयार करून करता येत असतात। शेवंतीचे फुले चुरगडून टाकल्यास रोपे तयार होत असतात, पण ही फुले गावरान हवी। हायब्रिड फुलांपासून एकतर रोपे तयार होत नाही आणि जरी रोपे तयार झाली तरी त्याला व्यवस्थित फुले येत नाही। सोपे म्हणजेच काय की रनर किंवा फांद्या लावून किंवा मुळ्या असलेल्या कटिंग तुम्ही वाळू मिश्रित अशा मातीमध्ये जर लावली तर शेवंतीचे नवीन रोपे ही सहज तयार होत असतात। या ठिकाणी माझ्याकडे जे शेवंतीचं बियाणं होतं म्हणजे ही जी फुलं होती ना ही गावरान होती, त्यामुळे मला या ठिकाणी शुअरिटी होती की मी जे रोप तयार करणार आहेत सो त्यांपासून नक्कीच फुलं येणार आहेत। सो अशा प्रकारे या ठिकाणी फुले चुरगडून घेतलेली होती आणि त्यावर अलगदपणे कोकोपीटचा एक थर देऊन घेतलेला होता। एक लेअर कोकोपीटची दिल्यानंतर हलक्या हाताने आपण ते प्रेस करून घेतलेले होते, जेणेकरून ज्यावेळेस आपण पाणी देऊ त्यावेळेस हे बी पाण्यासोबत वाहून जाणार नाहीत। या ठिकाणी शेवंतीचे रोपे तयार करण्यासाठी मी ठेवून दिलेले होते आणि जवळपास 8 ते 10 दिवसांमध्ये खूप छान प्रकारे रोपे देखील आलेली होती। चला तर मग ती देखील मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे, पण त्याआधी ज्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या आपण शेवंतीविषयीच्या जाणून घेऊया। शेवंती दाट वाढ होण्यासाठी जून महिन्यामध्ये तिला कळ्या जर नसतील त्यावेळेस त्यांचे शेंडे कट करायचे असतात। शेवंतीला साधारणपणे पावसाळ्याच्या सुमारास फुले येऊ लागतात। जशी थंडी वाढते तसे फुले वाढू लागतात आणि उमलू लागतात। शेवंतीत गावरान आणि हायब्रिड असे 2 प्रकार असतात।
सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की किती छान प्रकारे रोपे हे बियांपासून तयार झालेली होती आणि अजून थोडे हे रोपे मोठे झाल्यानंतर मी यांना पसरट कुंडीमध्ये शिफ्ट करून घेणार होती आणि त्यानंतर कुठल्या रंगाचे शेवंतीचे फुलं या रोपांवर येणार आहेत ते देखील मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे। त्यासाठी मात्र तुम्हाला चॅनलवर स्टे करून राहावं लागेल। चला तर मग पुढच्या अजून टिप्स जाणून घेऊया। जर आपल्या शेवंतीला कळ्या येत नसतील त्यावेळेस तर आपण वरचे शेंडे कट करायचे असतात। शेंडे कट केल्यावर रोपाला इप्सम सॉल्ट, ह्युमिक ऍसिड किंवा वेस्ट डिकम्पोजर असतं किंवा NPK यांचा जर आपण स्प्रे दिला तर त्यांना जास्त फुलं देखील येत असतात। शेवंतीला अधूनमधून कांद्याच्या सालीचे पाणी, बोन मिल यांसारखे देखील खत द्यायचे असते। त्यानंतर कांद्याचे सालीचे पाणी कसे बनवावे या रिगार्डिंगचे बरेच असे होम रेमेडीज फर्टिलायझरचे व्हिडिओ आपल्या चॅनलला आहेत, सो नक्की चॅनलला भेट द्या। फुले येऊन गेली की रोपावर वाळलेली फुलांचे शेंडे कट करावे, अन्यथा रोप हे मुळांकडे वाढत जाऊन खराब होत असते। शेवंती ही अतिशय कमी काळजी घेऊनही सहज उगवणारे फुलझाड आहे। आपल्या बाल्कनीमध्ये हे रोप नक्कीच लावा आणि कोणत्याही नर्सरीत जर तुम्ही ही शेवंती विकत घ्यायला गेले तर अगदी 20 रुपयापासून तर 120 ते 150 रुपयापर्यंत वेगवेगळ्या आकारात आणि वेगवेगळ्या अगदी आकर्षक रंगांमध्ये तुम्हाला शेवंतीचे रोपं अगदी इझिली मिळून जातील। चला तर मग मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। जरी व्हिडिओ आवडला नसेल तरी मात्र लाईक करायला कंजूसी करू नका। भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एवढा वेळ कशाची वाट बघताय, दी सिंपल वर्ल्ड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासमोरील बेल आयकॉनला प्रेस केल्यानंतर त्यासमोर जे ऑलचं ऑप्शन दिसतं त्याला नक्की सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी मराठीतून घेऊन येत असते। चला तर मग एक सबस्क्राईब करून आपल्या गार्डनिंग फॅमिलीला मोठी करण्यासाठी नक्कीच तुमचा हातभार लावा। भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा आनंद घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद।